एक्झाम झाली पाहिजे. गेट उघडा, गेट उघडा. नाही मी आता तेच करतो, त्याच्यासाठी मुलांना इथून सगळं सगळे या बसून राहायचं. बसून घ्या सगळं. आम्ही कसं मारायचं, थोडं थोडं मागे सरका ना. थोडं थोडं एक काम करा, गेट मध्ये अर्धे लोक या ना, अर्धे लोक थोडे तुझ्या जागेवर घे ना. तर मला आता जितकं कळलेलं हे आहे की तुमची आज सकाळी हायकोर्टाची एक्झाम होती, ऑनलाईन होती. आणि ऑनलाईन एक्झाम असताना सुद्धा इथं कीबोर्डची व्यवस्था नव्हती किंवा कम्प्युटर चांगली व्यवस्था नव्हती. आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं जे सर्व्हर आहे ते कुठं ना कुठं काम करत नव्हतं किंवा लॉग आउट झालेले सगळे 10 मिनिटात, बरोबर. आणि त्याच्यामुळे सगळेच फेल झाले असं मला सांगण्यात आलेलं, बरोबर आहे. कोण कोण फेल झाले हात वरती करा एकदा. हे असं एक मिनिट त्यांना सगळ्यांना इकडे बोलून घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे बोलून घ्या. महाराष्ट्रभर 3 शिफ्ट सगळीकडे इकडे 2-2 शिफ्ट झाले, 3 शिफ्ट झाले, इथे एकच शिफ्ट झाली आहे आणि त्याची 140 झाले. बरं आता आपण असं करू, जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे म्हणे, आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे. तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही री एक्झामिनेशनची, तोपर्यंत येऊन सरकायचं नाही. उद्या तुझा तिकडे पेपर आहे, बरोबर. नाही तर मला एक सांगा, सगळे बसायला तयार आहे ना. बघा मी दिल्लीमध्ये, दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिलो. तर संभाजीनगर तर माझं घर इथून तर मी हलणारच नाही. तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसणार. आणि जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून सरकायचं नाही, ठीक आहे. तर आता आपल्याला कोणालाही काही त्रास देता नाहीये. तुम्ही आपलं जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं, काय केलं होतं. 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो, आता तसे तिथं बसून राहिलो. आता हेच जंतर मंतर आहे आपलं. आम्ही इथं बसूनच आहे, आम्ही 9ला आलेलो, सकाळी 9 पासून आम्ही इथं बसून. आपण सगळे मग काय अडचण आहे बसायला. ज्याला जायचंय आत्ताच निघून जा. हलायचं नाही, मी आता सांगतोय. आपण स्वतःसाठी लढतोय, हलायचं नाही. कारण की तेच यांना हे वाटतं की मुलं थोडा वेळ बसतील आणि नंतर निघून जातील. 12 वाजल्यापासून आम्ही इथं. 10-12 वाजल्यापासून इथं. तर सगळे बसायला तयार आहे ना. तर आम्ही तुमच्या सोबत बसतोय. हायकोर्ट टायपिंग परीक्षेमध्ये गोंधळाचं वातावरण सकाळपासून पाहायला मिळत होतं. आणि आता अभिजित दिपके या विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत. जोपर्यंत डिस्ट्रिक्ट जज हे बाहेर येऊन आपल्याला आश्वासन देत नाहीत, ठोस काही सांगत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून हलायचं नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. पुनर्परीक्षा घ्या, परीक्षा केंद्र कोर्टातच असावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. हायकोर्टाच्या आज परीक्षा मात्र अनेक तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी येत होत्या. ही परीक्षा होऊ शकली नाही. दूर दूरहून विद्यार्थी या परीक्षेसाठी या ठिकाणी आलेले होते. काल रात्रीपासूनचा विद्यार्थ्यांचा प्रवास, आज सकाळपासून त्यांनी काही खाल्लं सुद्धा नाही असं तुम्ही मुलांनाही बोला थोडं, ठीक आहे. त्यांनाही बोला तुम्ही, त्यांनी सांगायला पहिलेच आहे ना. हा ठीक आहे.